नमस्कार, मी प्रमोद पवार. आज रविवारी आपण फेसबुक लाईव्ह विथ प्रमोद पवार हे प्रत्यक्ष लाईव्ह करण्यापेक्षा आपण व्हिडिओ तयार करून ते त्यावेळेस आपण पोस्ट करतो, जेणेकरून तो यूट्यूबवरही आपल्याला शेअर करता येईल. तुम्ही सगळे तो व्हिडिओ पाहता, मोठ्या प्रमाणात तुम्ही प्रतिसाद देता, तुमचे आभार आहेत. तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय गेले 2 दिवस तुम्ही सगळ्यांनी सोशल मीडियावर पाहिला आहे. मी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वीच महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सन्माननीय आमदार चित्राताई वाघ यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी त्यांच्या 5 ते 7 मिनिटाच्या विधान परिषदेतल्या भाषणात लक्षवेधी सूचनेच्या वेळेस त्यांनी जे भाषण केलं त्यामुळे पूर्ण महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचे डोळे उघडले की एखादा लोकप्रतिनिधी जेव्हा संवेदनशीलपणे एखादा विषय मांडतो त्याच्या बोलण्यामध्ये त्या विषयामधलं गांभीर्य आणि बोलण्यामध्ये माणुसकीची जी संवेदना तळमळ दिसते ती चित्राताईंनी दाखवली आणि त्याचे पडसाद उमटले. तुम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ पाहिला असेल की विधान परिषदेमध्ये दाभाडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जो बालमृत्यू झाला त्याचा तो प्रश्न लक्षवेधी झाला आणि त्याच्यावर सरकारला उत्तर द्यावं लागलं, आरोग्यमंत्र्यांना उत्तर द्यावं लागलं. आता अनेक आरोग्य केंद्रातले डॉक्टर्स कर्मचारी यांची डोकेदुखी यांना झाली असेल की हा प्रश्न त्या प्रमोद पवारमुळे वरती आला आणि मग पुन्हा एकदा आपल्या डोक्याला ताप झाला. पण अनेकांना नाही, बहुतांश लोकांना, बहुसंख्य लोकांना या प्रश्नामुळे समाधान मिळालं की किमान आरोग्य प्रश्नावर कोणती चर्चा झाली, आरोग्य प्रश्नावर आवाज उठला, आरोग्य प्रश्न चर्चेला आला. 22 एप्रिल 2026 रोजी घडलेली घटना, म्हणजे जवळपास 3 महिन्यापूर्वी घडलेली घटना. आणि त्या घटनेच्या दिवशीच आम्ही त्या सविताताईचं जे बाळ एक्सपायर झालं, बाळ दगावलं, तेव्हा कळल्यावर आम्ही त्या स्पॉटवर पोहोचलो, हॉस्पिटलला गेलो, तिची प्रकृती खालावलेली, तिचा उपचार करण्याचा प्रयत्न केला आणि रीतसर पोलिसांना प्राचारण करून तिथल्या डॉक्टरला, तिथल्या स्टाफला एकही अपशब्द न वापरता त्यांना आम्ही जाब विचारला, पण एकही अपशब्द न वापरता तो प्रश्न हाताळला. पोलिसांची कारवाई झाली, पण सगळं प्रकरण दडपण्यात आलं. आता प्रकरणं कशी दडपतात तर जेव्हा असे प्रश्न उपस्थित होतात तेव्हा अन्यायग्रस्त, अत्याचारग्रस्त हा आदिवासी, कातकरी, हा अशिक्षित, अज्ञानी आणि सामान्य सरळ मार्गी माणूस असतो. मग त्याला वेगवेगळ्या पद्धतीने बोलवलं जातं. काही पुढारी असतात, काही नेते असतात, काही ठेकेदार असतात, काही लाल घोटे पुढारी असतात की ज्यांना डॉक्टरांसमोर आपली प्रतिमा चांगली करायची असते, त्या आरोपींसमोर आपली प्रतिमा चांगली करायची असते आणि मग या लोकांना बुमरँग केलं जातं, या लोकांना गुमराह केलं जातं की कारवाई झाली तर तुम्हाला फेऱ्या मारायला लागतील, तुम्हाला त्रास होईल, तो सस्पेंड होईल, तो निलंबित होईल. अक्षरशः त्या महिलेच्या पतीकडनं कोऱ्या कागदावर या अधिकाऱ्यांनी सह्या नेल्या. एवढी हिंमत येते कुठून, हा माझा प्रश्न आहे. आणि मग शेवटी चित्राताईंनी प्रश्न उपस्थित झाल्यामुळे सगळ्यांचे धाबे दणाणले. पण हा प्रश्न फक्त दाभाड आरोग्य केंद्राचा आहे का तर नाही, दाभाडसारख्या सर्वच बहुतांश आरोग्य केंद्रांमध्ये अशीच परिस्थिती आहे. आता दाभाडमध्ये ज्या डॉक्टरने रुबाब करून प्रतिक्रिया दिली की हे बाळ आमच्यामुळे नाही मेलं, त्या सोनोग्राफीची आम्ही चिठ्ठी दिलेली, बायको त्या महिलेकडे माहेरचं आधार कार्ड आहे असं कारण देऊन हे सोनोग्राफी नाकारली होती. सोनोग्राफी वेळेत न झाल्यामुळे एक्झॅक्ट डिलिव्हरी डेट कळली नाही आणि तिच्या पोटात दुखल्यामुळे तिला उपचाराची ॲम्ब्युलन्स मिळाली नाही आणि तिचं बाळ दगावलं. याच्या आधी पण त्या ताईचं बाळ असंच दगावलेलं होतं. म्हणजे गरिबाची, आदिवासींची पोरं काय जनावरं आहेत का ती सहज मारतील आणि तुम्ही काहीच करणार नाही. या ढाकणे डॉक्टरने जी प्रतिक्रिया दिली की आमच्याकडे बाळ नाही मिळालं, हा ढाकणे डॉक्टर दाभाडला कधी आलाच नाही. हा अंजूरच्या PSCत बसून उंटावून शेळ्या हाकतो. दाभाडमध्ये हितेशा पाटील नावाची एक BAMS डॉक्टर बिचारी दिवस रात्र इथे काम करते. ती BAMS आहे पण ती बिचारी काम करते. आम्ही जेव्हा त्या घटनेच्या दिवशी गेलो तेव्हाही ती हितेशा पाटीलच डॉक्टर होती, पण तिच्यापर्यंत ती माहिती न पोचल्यामुळे तिला त्या बच्चूला वाचवता आलं नाही, हे तिने दुर्दैवाने नमूद केलं. पण पूर्ण आरोग्य विभागामध्ये जे MBBS डॉक्टर अपॉइंटेड आहेत ते खरंच 24 तास ड्युटी करतात का? CHO जे आहेत, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, ते खरंच उपकेंद्रात जातात का? ते OPD तर नाही काढत ना PSCमध्ये? या PSCच्या डॉक्टरांची कट प्रॅक्टिस तर नाही सुरू ना? म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा सरकारी उपचार नाकारायचा, मग आपोआप पेशंट जातो प्रायव्हेट हॉस्पिटलला आणि मग मोठ्या प्रमाणात खर्च करून तो उपचार घेतो. अशा प्रकारची कट प्रॅक्टिस, माल प्रॅक्टिस सुरू आहे. हे दुर्दैवी आहे. सविता रावते प्रकरणामुळे कळलं की कशा प्रकारे खोटे रिपोर्ट बनवले जातात, कशा प्रकारे खोट्या नोंदी घेतल्या जातात, कशा प्रकारे गृहभेटी टाळल्या जातात. हे सगळं उजेडात आल्यामुळे आरोग्य विभागाचं वाभाडं निघालं. शासन बऱ्याच वेळा चांगल्या तरतुदी करतं. फेटल डॉपलर नावाची जी मशीन आहे, पोटाचे बाळाचे ठोके, हृदयाचे चेक करायची, म्हणजे आईच्या पोटाला लावून,
पूर्वी ते शासन देत नव्हतं, आता शासनाने मशीन उपलब्ध करून दिली, पण त्याचा वापर हे डॉक्टर करत नाही. BP ॲपरेटसचा वापर करत नाही. या सगळ्या दुर्दैवी गोष्टी आहेत, या अंमलबजावणीच्या त्रुटी आहेत. काही पॉलिसीत इरर्स असतात, काही इम्प्लिमेंटेशन इरर असतात. तर पॉलिसीमध्ये काही गोष्टी प्रोव्हाइड केल्या तरी अंमलबजावणीमध्ये हे शेड खातात आणि हे परिणाम भोगावे लागतात. आपल्या देशामध्ये 1000 जिवंत बालकांमागे 25 बालमृत्यू होतात. महाराष्ट्रामध्ये 1000 जिवंत बालकांमागे 14 बालमृत्यू होतात. या मागच्या वर्षामध्ये 12,000पेक्षा जास्त बालकांचा मृत्यू झाला. त्याला कारणं वेगवेगळी आहेत. कुपोषण असेल, निमोनिया असेल, वेगवेगळ्या TBची कारणं असतील, पण दुर्दैवाने यात अर्भक मृत्यू मोठ्या प्रमाणात आहेत. गरोदर आईची योग्य काळजी न घेणं, योग्य प्रसूतीचं प्लॅनिंग न करणं, तिला प्रसूतीच्या वेळी पूर्ण ट्रीटमेंट न मिळणं, सोनोग्राफी न होणं, त्यामुळे एकतर बाल जन्मतानाच मरतं किंवा मग जन्माला आल्यानंतर 2-4-5 दिवसात ते दगावतं बाळ. दाभाडची घटना घडल्याच्या बरोबर 4 दिवस आधी प्राथमिक आरोग्य केंद्र वज्रेश्वरी येथेही एक बालमृत्यू झाला होता, पण तेही प्रकरण दडपण्यात आलं. डिलिव्हरी होऊन आल्यानंतर त्या बाळाचा 4-5 दिवसांनी मृत्यू झाला होता. असे असंख्य प्रश्न दडपले जातात. कोट्यावधी रुपये शासन आरोग्य व्यवस्थेवर खर्च करतं, सरकारी आरोग्य व्यवस्थेवर. मग तरीही गरिबांना सेवा का मिळत नाही, तरीही आपल्या सामान्य माणसाला सेवा का मिळत नाही, हा माझा प्रश्न आहे. आम्ही तो प्रश्न हाताळला. आम्ही कोणाचे दुश्मन नाही किंवा कोणावर दुश्मनी काढण्यासाठी नाही, तर एका गरीब आदिवासी कातकरी मजूर महिलेचं बाळ दगावलं आणि त्याचं सोयरसूतक या प्रशासनाला नाही, त्याचं सोयरसूतक या व्यवस्थेला नाही, हे दुर्दैवी आहे. आणि या सगळ्यांची आता उच्चस्तरीय चौकशी विधान परिषदेमध्ये दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तयार झालेली आहे. आता आमची अपेक्षा आहे की चौकशी प्रामाणिकपणे करावी. त्या विक्टीमवर, त्या बळीवर दबाव आणू नये, राजकारणी त्यांना पाठीशी घालू नये, राजकारण्यांनी त्यांची बाजू घेऊ नये आणि पारदर्शक तपासणी होऊन या बालकाच्या मृत्यूला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही आमची मागणी. या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की आपण प्रयत्न केले, पाठपुरावा केला तर प्रश्नाचा निपटारा होतो किंवा आपल्याला अपेक्षित यश येतं. आम्ही 3 महिने या प्रश्नाच्या मागं होतो. कुठल्याही प्रकारची बातमी नाही, सोशल मीडिया नाही, प्रोपोगंडा नाही, पण आम्ही आमचा पाठपुरावा केला. चित्राताईंचा मी विशेष आभार मानेन की चित्राताईंनी हे प्रश्न लावण्यासाठी कमीत कमी 3-4 तास त्याच्यावर अभ्यास करून, ते सगळे मुद्दे काढून, सगळे बारकाई तपासून, कांगावे बारीक कंगोरे तपासून त्यांनी तो प्रश्न प्रभावीपणे विधान परिषदेत मांडला. त्यामुळे असे लोकप्रतिनिधी आजच्या महाराष्ट्राची गरज आहे. ते कोणत्या पक्षाचे, कोणत्या विचारांचे आहेत, हा इथे महत्त्वाचा भाग नाही आहे, पण त्यांच्यामध्ये माणूस म्हणून संवेदना जिवंत आहेत, या चित्राताईंनी दाखवून दिल्या. याच्यापूर्वी डॉक्टर मनीषा कायंदेताईंनीही आपला पालघरचा प्रश्न उचललेला. म्हणजे असे काही संवेदनशील आमदार आजही लोकशाहीच्या मंदिरात आहेत आणि त्यांच्यामुळे सर्वसामान्य गरिबांचा आवाज धोरणकर्त्यांपर्यंत पोचतो. नाही तर आमच्या आरोळी तिथपर्यंत पोचत नाही, हे दुर्दैवी आहे. तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आपण आपापल्या परिसरामधल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष ठेवा. प्रत्येक सामान्य नागरिकाला गव्हर्नमेंटच्या होणाऱ्या पॉलिसीजवर, गव्हर्नमेंटच्या होणाऱ्या कार्यक्रमांवर लक्ष ठेवण्याचा अधिकार आहे. सोशल ऑडिट, सामाजिक लेखा परीक्षण हा आपल्या अधिकाराचा एक भाग आहे. म्हणजे तिथे आपल्याकडे कुठलं पद पाहिजे, कुठली जबाबदारी पाहिजे असं नाही. फक्त आपण तिथे गेल्यावर कोणाला शिवीगाळ होता कामा नये, कोणावरही आपला हात उगारता कामा नये, आपल्याकडून अपशब्द निघता कामा नये, याची आपण काळजी घ्यायची. आपल्याला संविधानाच्या भाषेत म्हणजे चांगल्या भाषेत, विनम्रपूर्वक किंवा परखडपणे परंतु चांगल्या भाषेत, कुठल्याही प्रकारे शिवराळ भाषा न वापरता आपण या अधिकाऱ्यांना आपला अधिकाराचा जाब विचारू शकतो. आरोग्य सेवा आपला अधिकार आहे. हे डॉक्टर जे आपल्याला सेवा देतात हे मेहरबानी करत नाही, आपल्या गरीब सामान्य माणसाचा तो अधिकार आहे. दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर अनेक प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रश्न आमच्याकडे आले. इवन दाभाडलाही यापूर्वी कशा प्रकारे पेशंटचा हाल झालेले, रुग्णांचे हाल झालेले याचेही आमच्यापर्यंत पुरावे आले. ऋषी घरात नावाचा एक तरुण आहे, जो चांगला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. त्यानेही 1 वर्षापूर्वी या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याच्या पत्नीची हिलसांड कशी झाली, त्याच्या पत्नीचा जीव कसा धोक्यात टाकला, याबाबत ऋषीने पत्रव्यवहार केला होता, तक्रार केली होती तालुक्याला, पण त्या तक्रारीची दखल घेतली नाही. अशा प्रकारे तक्रारी दडपून हे वरिष्ठ अशा लोकांना पाठीशी घालतात आणि मग मोठ्या घटना घडतात, मोठे अपघात घडतात. तर माझी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही विनंती आहे की फक्त उंटावून शेळ्या हाकू नका, फक्त कागदी घोडे रंगू नका, प्रत्यक्ष ग्राउंड रिॲलिटी तपासा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातली आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी तुम्ही जनतेची मदत घ्या, आमची मदत घ्या. आम्ही तयार आहोत तुम्हाला मदत करायला. पण तुम्ही जर लाख, 1.5 लाख रुपये पगार घेऊन फक्त तुम्ही
रुग्णांच्या जीवाशी खेळत असाल, रुग्णांची हेळसांड करत असाल तर आम्ही तुम्हाला माफ करणार नाही. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. धन्यवाद.